पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित समर कॅम्प 2026 अर्थात व्यक्तिमत्व विकास शिबिर 2026 उत्साहात सुरू असून आज सोमवार दिनांक 27 एप्रिल रोजी या विविध उपक्रमांतर्गत आजचा उपक्रम सागरेश्वर अभयारण्य क्षेत्रभेट ट्रेकिंग सहल या निमित्तानं आज सर्व शिबिरार्थी यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य याला भेट देण्यासाठी आलेला आहे आणि या ठिकाणी प्रवेशद्वार सुंदर असं नैसर्गिकरित्या लुक दिलेला असा सुंदर असा प्रवेशद्वार या ठिकाणी आहे। आत गेल्यानंतर समोरच या वन्यजीव अभयारण्याला ज्यांचं नाव दिलेलं आहे आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचा या ठिकाणी पुतळा आपल्याला बघायला मिळतो। यशवंतराव चव्हाण साहेब यांचं जन्मस्थळ देवराष्ट्रे याच ठिकाणी आहे जवळच आणि सुंदर असा परिसर परत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। असा हा सुंदर परिसर पाहून सर्व माहिती वगैरे घेऊन प्राणी पक्षी वगैरे अनुभवून आता परतीचा प्रवास सुरू आहे। सुंदर असा परिसर निसर्गरम्य परिसर असा बघून त्या ठिकाणी सगळेजण आता परतीचा प्रवास करत आहेत। असा हा सुंदर असणारा परिसर या ठिकाणी आहे। इकडून देवराष्ट्रेकडून येत आहे आणि इकडे खाली आध्यात्मिक ऐतिहासिक प्रसिद्ध असं मंदिर या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी परत आता जाऊन परतीचा प्रवास सुरू होईल। ओके बाय सर। शिबिरार्थींच्या वतीने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या स्मृतीस पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं विद्यार्थी अभिवादन करत आहेत।